गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशनची स्टडी केली. मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन याच्यामध्ये ब्रीदिंग हा पॉईंट बघितला. नंतर एक्सटर्नल रेस्पिरेशन हे 2 पॉईंट आपण लास्ट लेक्चरला बघितलेले होते. त्याच्यानंतर पल्मोनरी व्हॉल्यूम आणि कॅपॅसिटीज याच्यामध्ये लंग व्हॉल्यूम म्हणजे टायडल व्हॉल्यूम, इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, डेड स्पेस, रेसिड्युअल व्हॉल्यूम, लंग कपॅसिटीज म्हणजे टोटल लंग कपॅसिटी आणि व्हायटल कपॅसिटी हे पॉईंट आपण बघितलेले होते. आज आपण थर्ड पॉईंट इंटरनल रेस्पिरेशन हा पॉईंट बघणार आहोत. इंटरनल रेस्पिरेशन. 2 मेन कंपोनंट्स ऑफ द ब्लड which are involved in the respiratory gases are the CO2 and O2. ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हे 2 गॅसेस जे रेस्पिरेशनमध्ये असतात. आणि हे कशामध्ये होत असतं? याची देवाणघेवाण तर RBC आणि प्लाझ्मामध्ये होत असते, बरोबर. आता हे जे काही मुवमेंट होत असते ऑक्सिजन आणि CO2ची तीच आपल्याला इंटरनल रेस्पिरेशनमध्ये बघायची आहे. त्यातला पहिला आता बघायचा आहे ट्रान्सपोर्ट ऑफ द ऑक्सिजन. आता ऑक्सिजन जे आहे, टोटल ऑक्सिजन जे असतं वातावरणामध्ये त्यापैकी काही ऑक्सिजन आपण विथ द हेल्प ऑफ ब्रिदिंग इन्स्पिरेशन थ्रू बॉडीमध्ये घेतो. मग त्यातलं जे काही घेतलेलं आहे ऑक्सिजन त्यामधलं 3% ऑक्सिजन हे डिझॉल्व स्टेटमध्ये काय होतं आपल्या बॉडीमध्ये येतं आणि राहिलेलं 97% म्हणजे 97% इज बाउंड टू द HBC. अबाउट टोटल जे काही ऑक्सिजन आपण थ्रू द इन्स्पिरेशन बॉडीमध्ये घेतलेलं आहे त्यातलं 3% आपल्या ब्लडमध्ये आपल्या प्लाझ्मामध्ये डिझॉल्व होतं. तर राहिलेले 97% काय होतं RBCमधल्या HB म्हणजे हिमोग्लोबिन बरोबर बाउंड होतं. आता HB हिमोग्लोबिन काय आहे? रेस्पायरेटरी पिगमेंट आहे. RBCमध्ये असणारा रेस्पायरेटरी पिगमेंट की जो ऑक्सिजन कॅरी करून टिश्यूपर्यंत सेलपर्यंत घेऊन जातो असा असणारा हा काय आहे? एक पिगमेंट आहे, एक कंपोनंट आहे आपल्या बॉडीमध्ये असणारा. हिमोग्लोबिन ॲक्ट ॲज अ रेस्पायरेटरी कॅरियर. इट हॅज अ हाय ॲफिनिटी फॉर द ऑक्सिजन अँड कंबाईन्स विथ इट टू फॉर्म द ऑक्सी हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन HB प्लस 4 ऑक्सिजन मॉलिक्यूल फॉर्म द ऑक्सी हिमोग्लोबिन. ओके. आता हे जे असणार आहे ऑक्सी हिमोग्लोबिन थेरोटिकली इट इज प्रेझेंट इन द हिमोग्लोबिन सो इट इज बाइंड विथ द ऑक्सिजन. थेरोटिकली याच्यामध्ये काय असणार आहे? फेरस असणार आहे. 4 फेरस 4 Fe++ चे आयन हे काय HBमध्ये असतात आणि त्यामुळं हे HB कशाबरोबर? ऑक्सिजन बरोबर बाइंड होऊ शकतं. त्याच्या पाठीमागचं कारण काय? HBमध्ये काय असतं? आयर्न असतं. आता RBCच्या सेल RBC इट इज लुक लाईक इन द रेड कलर. आपलं ब्लड रेड कलरमध्ये असतं का? तर त्याच्यामध्ये RBCचं प्रमाण जास्त असतं. आणि RBC रेड का असतात? तर त्याच्यामध्ये HB असतं. HB म्हणजे हिमोग्लोबिन असतं. आणि हिमोग्लोबिन मध्ये काय असणार आहे? तर फेरस म्हणजे आयर्न असणार आहे, लोह असणार आहे आणि त्याचा कलर रेड कलरचा असतो. म्हणून HBचा कलर रेड असतो. त्यामुळे RBCचा कलर रेड असतो आणि त्यामुळे ब्लडचा कलर रेड. ही थेरी आहे त्याच्या पाठीमागची. त्यामुळं ब्लड इज लुक लाईक इन द रेड कलर. ओके. ऑक्सी हिमोग्लोबिन इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम द लंग्स टू टिश्यू. ओके. HB4O2 फॉर्म द HB and plus 4 ऑक्सिजन मॉलिक्यूल. जेव्हा ऑक्सी हिमोग्लोबिन जो आहे तयार झालेला तो टिश्यूपर्यंत जाऊन पोचला, लंगपासून टिश्यूपर्यंत जाऊन पोचला तर काय होतो? तिथं डिसोशिएट होतो आणि त्याच्यापासून हिमोग्लोबिन वेगळं होतं आणि ऑक्सिजन मॉलिक्यूल वेगळं होतं. आता हे मॉलिक्यूल वेगळं झाल्यानंतर टोटल हे जे काही ऑक्सिजन आहे ते सॅच्युरेट असणार आहे का? डिग्री ऑफ सॅच्युरेशन ऑफ द हिमोग्लोबिन विथ द ऑक्सिजन डिपेंड्स अपॉन द ऑक्सिजन टेन्शन. ऑक्सिजनचा प्रेशर किती आहे, पार्शियल प्रेशर किती आहे याच्यावर ऑक्सिजनची डिग्री ऑफ सॅच्युरेशन डिपेंड असते. ॲक्च्युअल 100% सॅच्युरेशन कधीही नसतं. ऑक्सिजन 100% सॅच्युरेट आहे, प्युअर आहे असं कधीही नसतं. मॅक्झिमम किती असू शकतं? 95 to 97% पार्शियल प्रेशर असतं किंवा प्युअर असतं ऑक्सिजन जे आपण घेतो त्याच्यामध्ये. ओके. आणि अल्व्हिओलायमध्ये जे काही ऑक्सिजन जाणार आहे ते किती असणार आहे? आपण म्हणतो 104 mmHg अल्व्हिओलायमधलं ऑक्सिजन
आपण घ्यायला बघतो. म्हणजे हवेमध्ये किती असणार आहे, 104 असणार आहे. पण 104 पार्शियल प्रेशरचं ऑक्सिजन आपण आपल्या बॉडीमध्ये घेणार आहे का, नाही. किती प्रेशर असणार आहे जे आपण बॉडीमध्ये घेतो ते असणार आहे 100 mmHgचं आपण ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये घेतो, विच हॅविंग द पार्शियल प्रेशर 100 mmHg. ओके, त्यामुळं प्युअर म्हणजे जेवढं प्युअर ऑक्सिजन असतं, पण जेवढं आपण सांगतो जेवढ्या पार्शियल प्रेशरचं असेल तेवढ्या पार्शियल प्रेशरचं नसतं. ओके, डिग्री ऑफ सॅच्युरेशन डिक्रीज विथ ड्रॉप ऑफ पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. दिस बिगिन्स द डिसोसिएशन ऑफ द हिमोग्लोबिन. ओके, हिमोग्लोबिन हे जे असणार आहे ऑक्सी हिमोग्लोबिन हे जे तयार होत असतं हे कशावर डिपेंड आहे, पार्शियल प्रेशर ऑफ द ऑक्सिजन. ओके, ॲट 30 mmHg of the partial pressure of the oxygen only 50% of the saturation can be maintained. जर 30 mmHg पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचं असेल आपल्या बॉडीमध्ये तर किती 50% सॅच्युरेशन आपण मेंटेन करू शकतो. रिलेशनशिप बिटवीन द ऑक्सिहिमोग्लोबिन सॅच्युरेशन अँड द ऑक्सिजन टेन्शन इज कॉल्ड द ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. ऑक्सिहिमोग्लोबिन सॅच्युरेशन आणि ऑक्सिजन टेन्शन म्हणजे ऑक्सिहिमोग्लोबिन किती प्रमाणात तयार होतं आणि ऑक्सिजनचा प्रेशर किती आहे ह्याच्यामध्ये जी रिलेशनशिप असते त्याला म्हटलं जातं ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. हा कर्व सिग्मॉइड कर्व असतो एस टाईपमध्ये. आता हा कर्व कसा आणि कसा आहे आपण बघायचं आहे आपल्याला. त्याच्या अगोदर एक 2 इफेक्ट आहेत, बोहर्स इफेक्ट आणि हाल्डन इफेक्ट. तर बोहर्स इफेक्ट म्हणजे काय, इट इज अ शिफ्ट ऑफ द ऑक्सिहिमोग्लोबिन dissociation curve due to the change in the partial pressure of the CO2 in the blood. ऑक्सिहिमोग्लोबिन हे जे असतं डिसोसिएशन कर्वमध्ये आपण जर बघितलं तर ह्याची जी शिफ्टिंग असते ती चेंज होऊ शकते. कधी, जेव्हा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जर ब्लडमध्ये कमी जास्त झालं तर ऑक्सिहिमोग्लोबिनचं प्रमाणसुद्धा कमी जास्त होऊ शकतं. म्हणजे CO2चं प्रमाण कमी जास्त झालं तर ऑक्सिजनचं सुद्धा प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, हे बोहरनी सांगितलेलं आहे. ओके, नंतर आहे हाल्डन इफेक्ट. द हाल्डन इफेक्टमध्ये काय असणार आहे, ऑक्सिहिमोग्लोबिन फंक्शन्स ॲज अ ॲसिड. ऑक्सिहिमोग्लोबिन म्हणजे काय, HbO2 HB इन ब्रॅकेट 4 ऑक्सिजन 2 ब्रॅकेट कंप्लीट. आपण जे बघितलेलं आहे पहिल्या लाईनमध्ये आहे बघा, ऑक्सिहिमोग्लोबिन फंक्शन ॲज अ ॲसिड. इट डिक्रीज pH of the blood due to increase in the number of the H+ ions. ओके, आता हे जे काही ऑक्सिहिमोग्लोबिन आहे हे ॲज अ ॲसिड म्हणून वर्क करतं का, तर त्याच्यामध्ये H+ आयन्स तयार होतात. हे कसं असणार आहे बघायचं आपल्याला. तर ॲक्च्युअल जर आपण मी तुम्हाला जे सांगितलं पार्शियल प्रेशर इन द अल्व्हिओलायमधला पार्शियल प्रेशर जो असतो तो काय असणार आहे, हाय असणार आहे. ओके, आणि CO2चं कमी असणार आहे. पार्शियल प्रेशर ऑफ द ऑक्सिजन in the alveoli is high while in the CO2 it is low. Okay, while in the tissue partial pressure is of the oxygen is low and in the CO2 is the high. का तसं सांगितलेलं आहे, अल्व्हिओलायमध्ये आपण ऑक्सिजन घेतो त्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण तिथं जास्त असणार आहे आणि CO2चं प्रमाण कमी असतं आणि त्यामुळे तिथं ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असल्यामुळं ऑक्सिहिमोग्लोबिन तयार होतं आणि हे ऑक्सिहिमोग्लोबिन टिश्यूपर्यंत पोहोचवायचं काम कोण करतं, हिमोग्लोबिन करतं. ओके, तर टिश्यूमध्ये आपल्या सेलमध्ये काय होत असतं, CO2 तयार होत असतं, बरोबर. मग CO2 तयार होतं त्यामुळे तिथं पार्शियल प्रेशर ऑफ CO2 हाय असणार आहे आणि ऑक्सिजन कमी असणार आहे. आणि त्यामुळं जे काही ऑक्सिजन आता कमी का असणार आहे, तर HB + HbO2 हे जे आहे ऑक्सिहिमोग्लोबिन डिसोसिएट इनटू द HB अँड ऑक्सिजन. टिश्यूमध्ये ऑक्सिजन दिला जातो, मग ऑक्सिजन दिला गेल्यामुळे ऑक्सिजनचं प्रेशर ऑटोमॅटिक कमी होणार आणि नंतर लगेच तो जो काही HB आहे तो कशाशी बाइंड होतं, कार्बन डायऑक्साईडची. म्हणजे हिमोग्लोबिन काय करतं, ऑक्सिजन देतं आणि लगेच CO2 घेतं आणि नंतर तो अल्व्हिओलायपर्यंत घेऊन यायचा प्रयत्न करतो. ही प्रोसेस याच्यामध्ये होत असते. आता ही प्रोसेस होताना जे आपण बघितलं बोहर इफेक्ट, त्याचा कर्व जो म्हटलेला होता तो कर्व आपल्याला बघायचा आहे, ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. आता याच्यामध्ये
तुम्ही तुमच्या बुकमध्ये सुद्धा हा कर्व बघू शकताय. एक्स ॲक्सिसवर आहे हिमोग्लोबिन पर्सेंटेज ऑफ द ऑक्सिजन सॅच्युरेशन आणि वाय ॲक्सिसवर काय आहे ऑक्सिजन पार्शल प्रेशर आहे 20, 40, 60, 80, 100 हे जे आहे वाय ॲक्सिसला ते काय असणार आहे त्याच्यामध्ये असणार ऑक्सिजन पार्शल प्रेशर आहे. ओके, आता हे जे आहे बघितलं तर लक्षात येईल आपल्याला 3 कर्व याच्यामध्ये दाखवलेले आहेत. एक आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात वरचा जो कर्व आहे सगळ्यात वरचा त्याच्यामध्ये CO2 प्रमाण काय आहे कमी आहे. लो CO2 असेल तर pH हाय असणार आहे. ओके, नॉर्मल CO2 असेल तर नॉर्मल pH असणार आहे आणि हाय CO2 असेल तर लो pH असणार आहे. हे प्रोसेस होत असते. समजा लो pH असेल pH लो असेल तेव्हा काय होणार आहे ऑक्सिजनचा जो प्रेशर असेल तो हाय असणार आहे. जेव्हा CO2 कमी असेल तेव्हा ऑक्सिजनचं प्रेशर जास्त असणार आहे. जेव्हा CO2 जास्त असेल तेव्हा ऑक्सिजनचा जो काही कर्व आहे तो कमी असणार आहे. आलं लक्षात. हे याच्यामध्ये दाखवले 2 लाईन जे काढलेले 40 आणि 100ला याचा अर्थ तोच आहे की जर लो CO2 असेल तर ऑक्सिजनचं प्रेशर जास्त असणार आहे आणि ऑक्सिजन जेव्हा CO2 जास्त असेल तेव्हा ऑक्सिजन कमी असणार आहे. ही ह्याच्यामध्ये बोहर इफेक्टमध्ये सांगितलेलं आहे. इट इज अ शिफ्ट ऑफ द ऑक्सिहिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व ड्यू टू द चेंज इन द पार्शियल प्रेशर ऑफ द CO2 इन द ब्लड. ब्लडमधलं CO2चं पार्शियल प्रेशर हा चेंज झाला तर त्याचा इफेक्ट पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजनवर होतो आणि पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजनचा इफेक्ट ऑक्सिहिमोग्लोबिन तयार होण्यासाठी होतो. दिस इज द ॲक्च्युअल ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. ओके, त्याच्यानंतर दुसरा गॅस बघायचा आहे आपल्याला ट्रान्सपोर्ट ऑफ द CO2. तर CO2 रेडिली सोल्युबल इन द वॉटर अँड इज ट्रान्सपोर्टेड बाय द RBC अँड प्लाझ्मा इन 3 डिफरंट फॉर्म. CO2 हा वॉटरबरोबर सहजपणे मिक्स होऊ शकतो आणि त्याच्याशिवाय अजून काही त्यांना वेगवेगळे फॉर्म आहे. त्यातलं पहिलं बघूया आपण बाय द प्लाझ्मा इन द सोल्युशन फॉर्म. प्लाझ्मामध्ये जे काही वॉटर असणार आहे त्याच्याबरोबर प्लाझ्मामध्ये वॉटर असणार आहे आणि CO2 इज बाइंड विथ द वॉटर फॉर्म द H2CO3 म्हणजे कार्बोनिक ॲसिड तयार करायचं काम काय करतं हे CO2 करतं. CO2 प्लस H2O फॉर्म द कार्बोनिक ॲसिड. ॲरो आपण रिव्हर्सिबल दाखवले कारण H2CO3चं कन्वर्जन CO2 प्लस H2Oमध्ये होऊ शकतं किंवा व्हाईस वर्सा. हे दोन्ही एकमेकांमध्ये इंटरचेंज होऊ शकतात. किती पर्सेंटेज 7% चान्सेस असतात. नंतर आहे बायकार्बोनेट आयन्स. बायकार्बोनेट आयन तयार करून CO2ची ट्रान्सफर होऊ शकते. 70% चान्सेस याचे आहेत बाय द फॉर्मेशन ऑफ द बायकार्बोनेट आयन. आता याच्यामध्ये काय होत असतं RBC जी असते ओके RBCमध्ये ही प्रोसेस होत असते. CO2 प्लस H2O इन प्रेझेन्स ऑफ झिंक अँड कार्बोनिक अनहायड्रेज. RBCमध्ये असणारा कार्बोनिक अनहायड्रेज हा एन्झाईम मिळून काय तयार करतं कार्बोनिक ॲसिड म्हणजे H2CO3 तयार करायचं काम RBCमध्ये होतं. आता हा जो कार्बोनिक अनहायड्रेज आहे याच्यामध्ये दाखवलेला आहे बघा CA म्हणजे कार्बोनिक अनहायड्रेज. हा जो काही एन्झाईम आहे तो इथं महत्त्वाचा रोल प्ले करतं. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बोनिक ॲसिड इनसाइड द RBC इज व्हेरी हाय ॲज कम्पेअर टू इट्स फॉर्मेशन ऑफ द प्लाझ्मा. तर प्लाझ्मामध्ये किती 7% आहे तर RBCमध्ये किती टक्के आहे 70% आहे. ओके, काय होत असतं CO2 प्लस H2Oच होत असतं फक्त जेव्हा प्लाझ्मामध्ये होतं विदाऊट युजिंग एनी एन्झाईम. कोणताही एन्झाईम तिथं नसतो. CO2 बाय द प्लाझ्मामध्ये बघा CO2 प्लस H2O फॉर्म कार्बोनिक ॲसिड. तर बाय कार्बोनेट आयन्समध्ये CO2 प्लस H2O फॉर्म द कार्बोनिक ॲसिड इन प्रेझेन्स ऑफ झिंक आयन अँड कार्बोनिक अनहायड्रेज. कार्बोनिक अनहायड्रेज या एन्झाईमच्या प्रेझेन्सीमध्ये ही प्रोसेस फास्ट होत असते. आणि जेव्हा कार्बोनिक ॲसिड तयार होतं तेव्हा त्या कार्बोनिक ॲसिडचं डिसोसिएशन होतं आणि काय तयार होतं H प्लस प्लस HCO3 मायनस. H प्लस आणि HCO3 मायनस हे आयन्स तयार होतात. CA म्हणजे कार्बोनिक अनहायड्रेज
Okay, that movement brings about imbalance of the charge inside the RBC, cause the Cl diffusion, क्लोराईड आयन डिफ्युजन. का ही जी काही मुवमेंट होत असते ही H+ आणि HCO3 आयन ही वेगळे आयन जे तयार होतात चार्ज पार्टिकल तयार झाल्यामुळं ह्याच्यामध्ये इम्बॅलन्स होतं आणि इम्बॅलन्स झाल्यानंतर तिथं ॲटोमॅटिक काय होतं, जो काही क्लोराईड आयन आहे त्याचं डिफ्युजन होतं. RBCमध्ये क्लोराईड आयनचं काय होतं, डिफ्युजन होतं आणि त्यामुळे ही जी मुवमेंट ऑफ द क्लोराईड आयन होते, दिस मुवमेंट ऑफ द क्लोराईड आयन इज कॉल्ड द क्लोराईड शिफ्ट. क्लोराईड आयन जे RBCच्या बाहेर असतात ते क्लोराईड आयन RBCच्या आत येतात, त्याला म्हटलं जातं क्लोराईड शिफ्ट किंवा हॅम्बर्गर्स फेनॉमेनॉन. लक्षात घ्या, याच्यामध्ये काय होणार आहे, H+ आणि HCO3 हे जे काही आयन्स आहेत हे आयन्स इथं तयार होतात. मग ते तयार झाल्यामुळं ॲटोमॅटिक ह्याच्यामध्ये जे काही RBCमध्ये थोडं इम्बॅलन्स होतं आणि हे इम्बॅलन्स व्यवस्थित व्हावं म्हणून Cl- आयन्स काय होतात, डिफ्यूज होतात. म्हणजे बाहेरून प्लाझ्मामधून Cl- आयन आत येतात. ओके, Cl- आयन आत येतात आणि त्याला म्हटलं जातं क्लोराईड शिफ्ट. ओके, आणि किंवा त्याला हॅम्बर्गर्स फेनॉमेनॉन असं म्हटलं जातं. आता राहिलं काय, H+ आयन आणि Cl- आत आले. आता HCO3 हे जे आहे ते HCO3 हे कुठं गेलं, आता प्लाझ्मामध्ये जे गेलेलं HCO3 आहे ते HCO3 इज बाइंड विथ द पोटॅशियम और सोडियम आयन अँड फॉर्म द सोडियम बायकार्बोनेट अँड पोटॅशियम बायकार्बोनेट. बायकार्बोनेट तयार होतं. HCO3 प्लस Na+ फॉर्म द NaHCO3. HCO3 प्लाझ्मामध्ये असणारं कार्बोनिक आयन जे असणार आहे, कार्बोनिक आयन प्लस सोडियम आयन फॉर्म द सोडियम बायकार्बोनेट. आणि कार्बोनिक आयन HCO3 प्लस K+ जर मिळवलं तर काय तयार होणार आहे, KHCO3 म्हणजे काय, पोटॅशियम बायकार्बोनेट हे तयार होतं. कशामध्ये, कुठं तयार होणार आहे हे, तर टोटल ही प्रोसेस कुठं होणार आहे, प्लाझ्मामध्ये होणार आहे. ओके, ही प्रोसेस इथं झाल्यानंतर ॲटोमॅटिक H+ आयन्स टेकन अप बाय द HB. जे H+ आयन्स जे आहेत ते काय होतात, HBकडून घेतले जातात आणि हे H+ जर ॲड झाले तर आपण त्याला काय म्हणतो, रिडक्शन रिॲक्शन म्हणतो. बरोबर, H+ प्लस HB फॉर्म HB म्हणजे त्याला आपण काय म्हणणार आहोत, रिड्यूस्ड हिमोग्लोबिन म्हणणार आहोत. या टाईपमध्ये कार्बन डायऑक्साईडची जी मुवमेंट आहे ती प्लाझ्मामधून होऊ शकते किंवा बायकार्बोनेट आयनच्या स्वरूपामध्ये होऊ शकते. हे 2 बघितले. तिसरं आहे बाय द RBC. RBCमधून सुद्धा होऊ शकते. RBCमधून कसं होणार आहे, जे मी तुम्हाला सांगितलं, ऑक्सिजन आत घेतलं जातं आणि CO2 बाहेर टाकलं जातं. ही प्रोसेस होत असते. जे काही ऑक्सिहिमोग्लोबिन तयार झालेलं आहे अल्व्हिओलामध्ये, ऑक्सिजन घेतल्यानंतर ऑक्सिहिमोग्लोबिन तयार होतं. ते कुठंपर्यंत पोहोचवलं तर प्रत्येक सेलला पोहोचवलं जातं. मग कार्बन डायऑक्साईड ही जी आहे, कार्बन डायऑक्साईड बाइंड विथ द हिमोग्लोबिन कधी होणार आहे, आता ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन प्लस HB फॉर्म द ऑक्सिहिमोग्लोबिन कुठंपर्यंत गेलं हे, तर प्रत्येक सेलपर्यंत गेलं. सेलपर्यंत गेल्यानंतर ही प्रोसेस काय होणार आहे, त्यातलं ऑक्सिजन सेलला दिलं जातं. राहिलं काय, राहिलं काय HB म्हणजे हिमोग्लोबिन मोकळंच राहणार आहे का, नाही. तर काही प्रमाणामध्ये ह्या हिमोग्लोबिन बरोबर कोण रिॲक्ट होतं, तर कार्बन डायऑक्साईड आणि काय तयार होणार, कार्बामिनो हिमोग्लोबिन. जसं ऑक्सिहिमोग्लोबिन, राईट डाऊन, ऑक्सिहिमोग्लोबिन म्हणजे काय असणार आहे, त्याच्यामध्ये आहे बघा HB प्लस 4O2 फॉर्म द ऑक्सिहिमोग्लोबिन. ओके, तसंच असणार आहे HB प्लस CO2 फॉर्म द कार्बामिनो हिमोग्लोबिन. HB प्लस CO2 फॉर्म द कार्बामिनो हिमोग्लोबिन, HbCO2. ही सुद्धा प्रोसेस काय आहे, इरिव्हर्सिबल आहे. दिस मॉलिक्यूल डिकम्पोजेस इन द रिजन वेअर द पार्शियल प्रेशर ऑफ द CO2 इज लो अँड द CO2 रिलीजेस. जेव्हा CO2चं पार्शियल प्रेशर कमी असेल अल्व्हिओलार रिजनमध्येच ही प्रोसेस होत असते, तेव्हा CO2 काय होतं, रिलीज होतो. म्हणजे HB प्लस CO2 हे काय होतं, मिक्स होतं आणि कार्बामिनो हिमोग्लोबिन तयार होतं. कुठं तयार होणार आहे, सेलमध्ये. सेलमधून हे
कार्बामिनो हिमोग्लोबिन अल्व्हिओलर रिजनपर्यंत आणलं जातं, लंगपर्यंत आणलं जातं. नंतर हे डिसोसिएशन होतं, म्हणजे कार्बामिनो हिमोग्लोबिनचं डिसोसिएशन होऊन परत HB आणि CO2 तयार होते. CO2 मग हे अल्व्हिओलामध्ये सोडलं जातं बाहेर. दिस इज द प्रोसेस विच इज टेक्स प्लेस इन द RBC. ओके, दिस इज द ट्रान्सपोर्ट ऑफ द CO2. त्याच्यानंतर आहे कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग. आता कार्बन मोनॉक्साईडचा जो फॉर्म्युला काय आहे, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, CO म्हणजे कार्बन मोनॉक्साईड. आता HB इज जो हिमोग्लोबिन असतो, हिमोग्लोबिन हा ऑक्सिजनशी लगेच रिॲक्ट होतो, ॲफिनिटी आहे. पण ऑक्सिजनपेक्षा त्याला कशाशी ॲफिनिटी आहे तर कार्बन मोनॉक्साईड. हिमोग्लोबिन हा ऑक्सिजनबरोबर लगेच रिॲक्ट होतो, पण हे सोडून अजून एक असा मॉलिक्यूल आहे की जो फास्टली हिमोग्लोबिन रिॲक्ट होऊ शकतो, तो आहे कार्बन मोनॉक्साईड, CO. 250 टाइम्स 250 टाइम्स मोर ॲफिनिटी आहे त्याला कशाशी, हिमोग्लोबिनशी. CO प्लस HB फॉर्म द कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. कार्बामिनो हिमोग्लोबिन म्हणजे CO2 बरोबर होणार आणि कार्बॉक्सी हिमोग्लोबिन म्हणजे CO बरोबर होणार. ओके, त्यामुळं आता CO प्लस HB हा मिक्स झाला आणि कार्बॉक्सी हिमोग्लोबिन जर तयार झालं तर काय होणार आहे, हे एकदा जर कार्बॉक्सी हिमोग्लोबिन तयार झालं ते परत डिसोसिएट होत नाही. हे कार्बॉक्सी हिमोग्लोबिन काय करतं, ब्लॉक होतं. COHB इज ब्लॉक द HB हिमोग्लोबिन, तो हिमोग्लोबिन ब्लॉक करतो म्हणजे परत डिसोसिएशन होत नाही. मग ह्या टाईपमध्ये जर HB सगळे ब्लॉक झाले, सगळे RBC ब्लॉक झाल्या तर आपल्याला ऑक्सिजन मिळणार आहे का, नाही. का तर सगळे हिमोग्लोबिन जर ब्लॉक झाले, इट प्रिव्हेंट द ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट, इट प्रिव्हेंट ऑक्सिजन फ्रॉम द बाइंडिंग विथ द HB. दस लेस ऑक्सिजन इज अवेलेबल टू सेल अँड इट इज कॉल्ड द कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग. जेव्हा कार्बॉक्सी हिमोग्लोबिन तयार होतं तेव्हा त्याच्या परत डिसोसिएट होत नाही, मग ऑक्सिजन त्याच्याशी बाइंड होऊ शकत नाही, हिमोग्लोबिनशी बाइंड होऊ शकत नाही. लेस प्रमाणामध्ये हिमोग्लोबिन मिळणार. मग आपल्याला हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल तर काय होणार आहे, ॲटोमॅटिक ऑक्सिजनचं प्रमाण कमी होणार. ऑक्सिजनचं प्रमाण कमी जर आपल्याला मिळत असेल, इट इज अ पॉयझनस टू आवर हेल्थ. त्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे, कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग. ओके, दिस इज अबाउट द कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग. अँड आत्ता जो 3 पॉईंट झाले आपले मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशनमध्ये, ब्रीदिंग, एक्सटर्नल रेस्पिरेशन आणि इंटरनल रेस्पिरेशन. सेलच्या आत कोणत्या प्रोसेस होतात ते बघितलं. आता सेल्युलर रेस्पिरेशन, सेलच्या आत हे जेव्हा ऑक्सिजन जातं, आता ऑक्सिजन कुठं गेलेलं आहे, सेलच्या आत गेलेलं आहे, तेव्हा त्या सेलमध्ये काय प्रोसेस होत असते. इट इज द लास्ट स्टेप ऑफ द रेस्पिरेशन. ओके, विच इज टेक्स प्लेस इन द सेल. आता याच्यामध्ये काय होत असतं, जे काही फूड घेतलेलं आहे आपण इन फॉर्म ऑफ ग्लुकोज, ते ग्लुकोज जे काही आहे इट इज ऑक्सिडाइज्ड अँड फॉर्म द ATP. हे जे काही ग्लुकोज आहे ते ग्लुकोज ऑक्सिजन बरोबर बाइंड होतं, ऑक्सिडेशन होतं आणि ATP फॉर्मेशन होते. कसं, सी इन द रिॲक्शन ऑक्सिडेशन, ब्रेकिंग डाऊन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल into the simple inorganic molecule with release of the heat energy. Glucose molecule C6H12O6 plus 6 oxygen molecule form the 6 CO2 plus H2O plus the 686 kilocalorie. आता ग्लुकोज मॉलिक्यूल आहे, ऑक्सिजन आहे, त्याच्यापासून काय तयार होतं, कार्बन डायऑक्साईड होतं, वॉटर तयार होतं आणि हीट तयार होते. बरोबर, ऑक्सिडेशनची प्रोसेस आहे. इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, सेलपर्यंत आणलेलं जे काही ऑक्सिजन आहे तेव्हा तिथं ऑक्सिडेशन होतं आणि ऑक्सिजन घेऊन आपलं बॉडीमध्ये काय होतं, ऑक्सिजन घेतलं जातं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकलं जातं. फक्त कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकलं जातं का, नाही, त्याच्याबरोबर वॉटर आणि एनर्जी तयार केली जाते. बरोबर, आता ही जी एनर्जी तयार झालेली आहे हीट एनर्जी, ती एनर्जी कशासाठी वापरली जाते तर दुसरी रिॲक्शन त्याच्यामध्ये होते, फॉस्फोरिलेशन. फॉस्फोरिलेशन म्हणजे काय असणार आहे, ADP प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट प्लस हीट एनर्जी अँड फॉर्म द ATP. आपल्याला एवढं माहीत आहे की ATPचं जे काही स्ट्रक्चर आहे ह्याच्यामध्ये
3 बॉन्ड असतात. 2 बॉन्ड लो एनर्जीचे असतात आणि तिसरा जो बॉन्ड असतो हाय एनर्जीचा असतो. मग ADP हा जो आहे 2 बॉन्डनी तयार झालेला आहे आणि प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट हा जर त्याला जोडायचा असेल तर तिथं तिसरा बॉन्ड जो असतो तो हाय एनर्जीचा असतो आणि हाय एनर्जी जेव्हा त्या ADP प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेटला मिळते तेव्हा त्याच्यापासून ATP तयार होतं. तर ही हाय एनर्जी कुठनं मिळणार आहे तर ती कुठनं मिळणार आहे ऑक्सिडेशन प्रोसेस थ्रू. ऑक्सिडेशनमध्ये जी एनर्जी हीट एनर्जी तयार झालेली आहे पहिल्या रिॲक्शनमध्ये तीच एनर्जी वापरली जाते आणि त्या ग्लुकोज मॉलिक्यूलपासून मग आता काय तयार झालं ATP. ग्लुकोज मॉलिक्यूलपासून मिळालेली एनर्जीचं कन्व्हर्जन ATPमध्ये होतं. ADP इज कन्वर्टेड इनटू द ATP इन प्रेझेन्स ऑफ हाय अमाऊंट ऑफ एनर्जी. फॉस्फोरिलेशनमध्ये काय होतं इट इन्व्हॉल्व द ट्रॅपिंग द हीट एनर्जी इन फॉर्म ऑफ द हाय एनर्जी बॉन्ड ऑफ द ATP. ATP इज यूज्ड टू कॅरी आउट व्हायटल प्रोसेस. ATP कशासाठी पाहिजे आपल्या बॉडीच्या लाईफ प्रोसेसेस कॅरी करण्यासाठी. त्यामुळे ATPला काय म्हटलेलं आहे एनर्जी करन्सी ऑफ सेल. त्यामुळे ATPला एनर्जी करन्सी ऑफ सेल असं म्हटलेलं आहे. दिस इज अबाउट द मेकॅनिझम ऑफ द रेस्पिरेशन. त्याचे 4 जे पॉईंट झालेले आहेत. 8.3 मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन हिचं कंप्लीट झालेलं आहे. तुमच्या बुकमध्ये ऑक्सिजन पिकअप कार्बन डायऑक्साईड रिलीज इन द लंग्स ह्याच्या डायग्रॅम आहेत. ऑक्सिजन पिकअपचे डायग्रॅम आहेत. ह्या बघा शक्यतो ह्या विचारल्या जात नाहीत फक्त हे समजण्यासाठी आहेत. जे काही त्याच्यामध्ये अवघड करून दिलं होतं ते सोपं करून देण्यासाठी ही पद्धत वापरलेली आहे मी जेणेकरून अवघडामधून शॉर्टआउट करून मी सगळं हे सोपं करून तुम्हाला दाखवलेले आहेत. ह्या रिॲक्शन ज्या आहेत त्या बुकमधल्याच आहेत फक्त सॉर्टआउट केलेले आहेत जेणेकरून आपल्याला कळावं. ओके त्यामुळं आता हे जे काही 4 मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशनचे 4 पॉईंट झालेले आहेत ते व्यवस्थित लक्षात घ्या. ओके उद्या आपण रेग्युलेशन ऑफ द ब्रीदिंग हा पॉईंट बघूया. थँक्यू.